हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे म्हणजे दुसरा दिवस. आता मी निघणार आहोत थोड्या वेळ स्वतः देवदर्शनाला जाऊ. त्याही तुम्हाला दाखवत येते की आम्ही कोणत्या रिझनसाठी आलो होतो. तर तुम्हाला ते दाखवते 1 मिनिट आणि मग सांगते पुढचं काय ते. सो हे असे प्लॅस्टिक जे आहे ते ओपन स्पेसेसला तिथे लावायला असं, आणि हे दरवाजाला, कारण पाणी उडतं ना पावसाचं, म्हणून हे लावण्यामागचं कारण काय आहे, कारण आम्ही जेव्हा प्रत्येक वर्षी येतो ना पावसानंतर, तो पूर्ण इथे असं जंगल होऊन जातं. मग ते जंगलातनं सगळे म्हणजे छोटे मोठे काय किडे किंवा प्राणी सापबीप येत असतो. म्हणून आम्ही काय करतो की पावसाच्या आधी येऊन हे सगळं कव्हरअप करून जातं. त्यामुळे काय होतं की असं म्हणजे छोटे छोटे जे किडे असतात किंवा सापबीप याची भीती वाटत नाही. सो हे एक त्याचं रिझन आहे. आणि मेन म्हणजे दरवाजाला का लावतो तर ते पावसाचं पाणी उडतं ना, मग ते नाही दरवाजाला लागत नाही आणि मग ते दरवाजे तसे चांगले राहतात ना, हे रिझन आहे. म्हणून आम्ही आलो होतो. आता चाललो आहे देवदर्शनाला. तुम्हाला पुढे भेटतो. गाईज, आता आम्ही निघालो आहो गावदेवीच्या देवळात देवाला नारळ द्यायला. आणि पुढे पुढे रोहित चालला आहे माझ्या. आणि ते समोर आहे ते देऊळ आहे. ॲज युजल तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघतच असताल. तर गाईज, मी आत्ताच बोलली की ऊन कमी आहे आणि लगेच ऊन आलं. बघितलं रोहित, आपको कुछ कहना है इस बारे में? त्याला काय नाही बोलायचं. पावसाचे थेंब थेंब तर लागतात. पावसाचे थेंब थेंब तर लागतात म्हटलं. तर फायनली आम्ही देवळात पोहोचलेलो आहोत. पाया पडून घेतो आणि मग भेटतो. तुम्ही ऑलरेडी देव बघितलाय, पण तरी पण मी दाखवून देते पुन्हा. तर इकडनं आता दर्शन करून झालेलं आहे. आता आम्ही आमच्याजवळ दत्तांचं देऊळ तुम्हाला माहितीच आहे, तिथे जातो. आणि मग घरच्या देवाला द्यायचं होतं, पण तो मग आम्ही घरातच देणार आहोत, कारण ते घर बंद आहे. रोळीची जुल्फी. आता आम्ही आलो दत्तांच्या देवळात. फुलं बघ किती छान ठेवली आहे. जास्वंदीची फुलं बघा गाईस, फुलांची आरस सुंदर एकदम. दर्शन करून आमचं झालेलं आहे. रोहित तिथे नारळ फोडतोय तिथे जाऊन. आणि हे आहे आमचं घर. गाईज, आम्ही आता निघालो आहोत. हो, आता आम्ही निघालो. आता आम्ही नेऊळला असं वाटतं की 2-3 तासात पोचू. जेवढा जवळ तुझं तोंड बघणार एवढं जवळ आहे. आणि त्या गाडी पेट्रोल भरायला CNG भरायला थांबलं. पेट्रोल नाही, CNG. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल सुद्धा जातं, माहिती आहे, पण मामाने काल ठरलं आहे पेट्रोल, आज CNG भरतोय. हॅलो, आता आम्ही सुकेले खिंडीमध्ये आहोत. आता आम्हाला नेऊळमध्ये माहिती नाही, 1-2 तास लागतील पोचायला. आणि इतका वेळ अद्वैत गायब का होता? कारण तो झोपला होता. भरपूर झोपलाय, भरपूर झोपा काढलाय त्याने. आता मी झोपून उठले. आणि मला मगाशी काय बोललेला, मी झोपणार नाही आता. काल तर मी झोपलो कारण मला झोप येत होती. आणि आता ये मागे ये. येस, नाक फुगवत येत जा बस. फायनली आद्वैत त्याच्या घरी जाणार आहे. आणि आद्वैतची उद्यापासून शाळा. चांगली गोष्ट.
चांगली गोष्ट आहे, चांगलीच गोष्ट आहे. मी कुठे म्हणते वाईट गोष्ट आहे. सुट्टीचे लाडू संपले त्याचे. मला उलट सुट्टी मी कंटाळा येत होता. काय खोटं बोलतो, मजा तर गेली एवढी हो. आजीच्या घरी. कोणतरी शिरेल तोंडात. हे पण माझी दात गेले. नाकातलं काय दाखवते त्यांना, शी घाणेरडा. हे सगळं मी टाकणार आहे, तुझं बघ तू. हे बघ, सुकेळी. हॅलो, तर गाईज तुम्ही बोलाल ही व्हिडिओची एंडिंग अशी का घेते, तर असं झालं की त्या दिवशी आम्ही घरी आल्यानंतर ॲक्च्युली काही शूट नाही केलं, कारण 9:30 वाजले होते घरी येईपर्यंत. सो जेवण बनवायचं होतं आणि मग सगळं आवरायचं होतं. असं म्हटलं काहीच शूट नाही केलं आणि तेवढं थकलो होतो आम्ही प्रवासाला. एवढा मोठा झाला नव्हता पण तरी पण थकायला झालं होतं आणि नेक्स्ट डे ऑफिस होता म्हणून मग काहीच नाही केलं. सो येस, हाच होता आमचा 2 दिवसाचा जो काही होता तुमच्याबरोबर मी ते शेअर केला आणि येस हेच होतं. सो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.